अगदी अलीकडे मेंदूविज्ञानामधील शास्त्रज्ञांनी काही प्रयोग केले. त्यांच्या प्रयोगाचा विषय होता की 21व्या शतकामध्ये अटेन्शन स्पॅन कमी काय होतंय. तर त्याची काही कारणे खालीलप्रमाणे. सध्याच्या काळामध्ये समाज माध्यमं ही अगदी आपल्या रोजच्या वापरातला विषय झाला आहे आणि ज्या मोबाईलवर आपण ही समाज माध्यम वापरतो त्याचे नोटिफिकेशन कंटिन्यू आपल्याला येत राहतात. त्यामुळे माणूस सतत या समाज माध्यमांच्या जाळ्यामध्ये अडकून असतो. इतकी माहिती आपल्या मेंदूवर येऊन आदळते की त्या माहितीची तेवढी गरजही नसते आणि एका माहितीचं व्यवस्थित पृथक्करण करून पुढची माहिती घेऊस तर नवीन माहिती तुमच्यासमोर येऊन तयार राहते. या एका गोष्टीमुळे तुमची एकाग्रता कमी होत चालली आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जंक फूड. आत्ता आपल्या सर्वांना अगदी इन्स्टंट फूडची सवय लागलेली आहे. आता या खाण्यामध्ये पोषक तत्वाचा अभाव असणारच हे पकडूनच चालावं लागेल. तर शरीराला आणि मेंदूला या जंक फूडमुळे पाहिजे ती प्रथिने भेटत नाहीत. जी जीवनसत्वे प्रथिने मेंदूच्या वाढीसाठी आणि रोजच्या कामासाठी गरजेची असतात ती भेटत नाहीत. त्यानंतर आजूबाजूला वाढलेलं ध्वनी प्रदूषण. माणूस जेव्हा शांत झोपण्याचा प्रयत्न करतो किंवा काही वाचण्याचा शांत होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आजूबाजूच्या ध्वनी प्रदूषणामुळे त्याला गरज नसताना त्याला ते आवाज त्याच्या कानावर सतत आदळत राहतात. त्याच्यामुळे इच्छा असूनही तो एकाग्र होऊ शकत नाही. सध्याच्या तणावपूर्ण स्पर्धेच्या जगामध्ये भविष्याबद्दलचे भीतीदायक विचार प्रत्येकाच्या मनामध्ये असतातच. या भीतीदायक विचारांच्या सावटामुळे सुद्धा माणूस एकाग्र होण्यासाठी धडपडत असतो. अगदी तसंच भूतकाळात घडून गेलेल्या काही कटू घटना, झालेले अपमान हे सतत तुम्हाला आठवत राहतात आणि या भूतकाळातील विचारांमुळे एकाग्रता भंग पावते. अगदी तसंच डिजिटल इलेक्ट्रॉनिक साधनांचंही आहे. आता मोबाईल तसेच टी व्ही, लॅपटॉप या सर्व गोष्टींवर वेब सिरीज किंवा चित्रपट हे पाहण्याची स्पर्धाच जणू असते आणि जर तुम्ही एखादा वेब सिरीज लेटेस्ट आलेला पिक्चर बघितला नसेल तर तुम्ही त्यांच्या मानाने बॅकवर्ड ठरता. तर या स्पर्धेमुळे तुम्हाला सतत तुमच्या समवयस्क मित्रांमध्ये स्वतःचा एक काय म्हणता येईल त्याला प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही सतत ह्या वेगवेगळ्या वेब सिरीज आणि चित्रपट पाहत राहतात. त्यामुळे कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होण्याची तुमची क्षमता हळूहळू कमी होती आहे. अगदी अजून दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मैदानी खेळांचा अभाव. शरीराला आणि तुमच्या मेंदूला काहीतरी शारीरिक हालचालीची गरज असते. जेव्हा माणसाचं शरीर शारीरिक हालचाली करतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये हॅपी हार्मोन सिक्रेट होतात आणि त्यामुळे मेंदू ताजतवाना होतो. तसेच रात्री अगदी जागून आपण ह्या वेब सिरीज, मेसेजेस, सोशल मीडिया यावर कंटिन्यू राहत असल्यामुळे झोपेच्या गुणवत्तेवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. तर या सर्व कारणांमुळे एकाग्रता ही कमी होत चाललेली आहे. यावरचे उपाय आपण पुढे पाहूयात.